नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि सखोल विश्लेषणात मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पहा, पावसाळा सुरू झाला, मातीचा तो पहिला सुगंध आला की मन कसं प्रफुल्लित होतं, नाही का? पण पहिल्या 2-4 पावसानंतर जेव्हा शेतात पाणी साचायला लागतं आणि आपली शेतं महिनोन्महिने रिकामी पडून राहतात, तेव्हा मात्र त्याच रिकाम्या शेतांकडे पाहून मनात अनेक चिंता सतवू लागतात. कर्ज कसं फेडायचं, घर कसं चालवायचं, असे अनेक प्रश्न उभे राहतात. पण काळजी करू नका. आज आपण याच रिकाम्या, पाण्याने भरलेल्या शेतांना एका सोन्याच्या खाणीत कसं बदलायचं यावर अगदी सविस्तर चर्चा करणार आहोत. एक असा मास्टर प्लॅन जो तुम्हाला कर्जमुक्तीकडे नेऊ शकतो. पण हो, पुढे जाण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, सबस्क्राईब द यूट्यूब चॅनल कृषी साथी फॉर मोर सच कंटेंट. अशाच अत्यंत उपयुक्त, थेट बांधावरची आणि सखोल माहिती मिळवण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग या महत्त्वाच्या विषयाच्या खोलात जाऊया. आता हा प्रश्न स्वतःला एकदा विचारून पहा. पावसाळ्याच्या दिवसांत जेव्हा शेतात पाणी साचते किंवा योग्य नियोजनाअभावी तुमचं शेत अगदी तसंच रिकामं राहतं, तेव्हा तो केवळ पैशांचाच नाही तर तुमच्या अत्यंत मौल्यवान वेळेचाही खूप मोठा अपव्यय असतो. आपण सर्वजण जाणतो की शेती हा एक असा व्यवसाय आहे ज्यात सातत्य असणं खूप आवश्यक असतं. शेत रिकामं राहिलं म्हणजे उत्पन्न थांबलं? पण खर्च थांबतात का? अजिबात नाही. खतांची उधारी, बँकेचे हप्ते हे सगळं वाढतच जातं. रिकामे शेत म्हणजे वाढते कर्ज आणि प्रचंड मानसिक ताण. हीच ती वेळ असते जेव्हा आपला शेतकरी बांधव आर्थिक विवंचनेत सापडतो. पण मित्रांनो, यावर एक खात्रीशीर 100% काम करणारा उपाय आहे. आणि तोच उपाय आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जरा या आकड्याकडे नीट लक्ष द्या. 4 लाख रुपये. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत आणि पाहिलत. जर जून महिन्यात योग्य नियोजन करून काही विशिष्ट भाज्यांची लागवड केली तर एका एकरातून 3 ते 4 लाख रुपयांपर्यंतचा निव्वळ नफा मिळू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल, अहो हे कसं शक्य आहे? पावसाळ्यात तर पीक वाचवणं मुश्किल असतं. पण मित्रांनो, हा आकडा हवेतील नाहीये किंवा कोणतीही अतिशयोक्ती नाहीये. हा अचूक पीक पद्धतीचा आणि स्मार्ट शेतीचा परिणाम आहे. हे नेमकं कसं साध्य करायचं, यासाठी कोणती पिके निवडायची, हेच आपण आजच्या या सादरीकरणातून टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. आता हे अर्थशास्त्र थोडं समजून घेऊया. यालाच आपण जूनचा फायदा किंवा जून ॲडव्हान्टेज म्हणू शकतो. तुम्ही पाहिलं असेल, जानेवारी ते मे या काळात बाजारात भाज्यांची आवक प्रचंड असते. त्यामुळे दर साधारणपणे 20 रुपये किलोच्या आसपास किंवा त्याहूनही खाली असतात. पण तेच पीक जर तुम्ही जून महिन्यात लावले तर बाजारात येईपर्यंत त्याचे दर 40 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचतात. असं का होतं? यामागचं कारण अगदी साधं आहे. मान्सूनमुळे देशभरात अनेक ठिकाणी पाणी साचतं, भाजीपाल्याची लागवड विस्कळीत होते आणि साहजिकच बाजारात पुरवठा एकदम कमी होतो. पण मागणी मात्र तशीच असते. त्यामुळे जे शेतकरी या कठीण काळात योग्य पीक वाचून बाजारात आणतात त्यांना या प्रचंड दरवाढीचा थेट आणि 100% फायदा मिळतो. तर विभाग पहिला, शेताची परिपूर्ण पूर्वतयारी, भक्कम पायाभरणी. या संपूर्ण प्रक्रियेचा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कोणत्याही इमारतीचा पाया मजबूत असल्याशिवाय ती उभी राहू शकत नाही. तसंच शेतीचंही आहे. पूर्वतयारीची ही 4 अत्यंत सोपी पण अतिशय महत्त्वाची सूत्रं आहेत, जी तुम्हाला तंतोतंत पाळायची आहेत. सगळ्यात आधी शेताची खोल नांगरणी करून माती भुसभुशीत करून घ्या. माती मोकळी झाली की मुळांना श्वास घेता येतो. त्यानंतर दर्जेदार खतांचा वापर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत लागवड ही उंच गादी वाफ्यांवरच, म्हणजेच रेस्ड बेड्सवरच व्हायला हवी. सपाट वाफ्यात पावसाळ्यात पाणी साचून मुळं कुजतात. गादी वाफ्यांमुळे काय होतं? 2 वाफ्यांच्या मधील शरातून पावसाचं अतिरिक्त पाणी अगदी सहज वाहून जातं आणि तुमच्या पिकाची मुळे 100% सुरक्षित राहतात. आता इथे एक खूप मोठा रेड फ्लॅग किंवा धोक्याचा इशारा आहे. शेतकरी मित्रांनो, ही एक अशी चूक आहे जी तुमची वर्षभराची मेहनत क्षणात मातीत मिळवू शकते. कच्च्या शेणखताचा वापर जमिनीत कधीही चुकूनही करायचा नाही. कच्चे शेण जमिनीत पूर्णपणे कुजण्यासाठी किमान 1 वर्ष घेतं. जर तुम्ही ते थेट पिकात वापरलत तर कुजण्याच्या प्रक्रियेत जमिनीत प्रचंड उष्णता निर्माण होते. यामुळे पिकाची वाढ जागेवरच खुंटते, मुळं जळतात, पानं पिवळी पडतात आणि उत्पादनात भयंकर मोठी घट होते. त्याऐवजी नेहमी 1 ते 1.5 वर्ष जुने, काळेभोरी झालेले, पूर्णपणे कुजलेलं खत किंवा दर्जेदार गांडूळ खतच वापरायचं आहे. हे अगदी डोक्यात फिट बसून ठेवा. आणि आता बघूया रासायनिक खतांचा पायाभूत डोस, जो पेरणीपूर्वी द्यायचा आहे. एका एकरासाठी हे प्रमाण अगदी अचूकपणे लिहून घ्या. तुम्हाला लागेल 1 गोणी DAP,
जर समजा बाजारात DAP उपलब्ध नसेल तर काळजीचं कारण नाही, त्याऐवजी तुम्ही TSP वापरू शकता. यासोबतच 100 किलो म्हणजेच 2 गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट नक्की वापरायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 30 ते 35 किलो उत्तम दर्जाचे लाल म्युरेट ऑफ पोटॅश जमिनीत मिसळायचं आहे. हे जे खतांचं मिश्रण आहे ना, हे तुमच्या जमिनीची सुपीकता एका झटक्यात वाढवतं आणि पिकाला सुरुवातीपासूनच अशी काही ताकद देतं की पीक जोमात वर येतं. चला तर मग, विभाग दुसरा, सर्वाधिक नफा देणारी मुख्य पिके आणि परतावा वाढवण्याची रणनीती. शेत तयार झालंय, खत पडून झालंय. आता या जून महिन्याच्या सुवर्ण संधीत नेमक्या कोणत्या भाज्या लावायच्या? पहिली आणि सर्वात टॉप पसंती असली पाहिजे ती फुलकोबीला. मित्रांनो, एका एकरात साधारणपणे 18,000 ते 22,000 फुलकोबीची रोपे आरामात बसतात. पण इथे एक अतिशय बारकावा आहे. नर्सरीतून रोपे आणताना नेहमी जाड खोड असलेलीच रोपे निवडायची. का? कारण जाड खोडाची रोपे पावसात तग धरून राहतात, रोगांना लवकर बळी पडत नाहीत आणि त्यांची वाढ एकदम वेगाने होते. विचार करा, ही 22,000 फुलकोबी जेव्हा 60-65 दिवसांनी बाजारात जाईल तेव्हा सलग 2 महिने ती 60 ते 80 रुपये प्रति किलो असा जबरदस्त भाव तुम्हाला मिळून देईल. हे अक्षरशः मार्केटवर राज्य करण्यासारखं आहे. दुसरी अतिशय महत्त्वाची भाजी म्हणजे सर्वांची लाडकी वांगी. मागच्या काही वर्षांचे रेकॉर्ड्स तपासून पहा. वांग्याने शेतकऱ्यांना अक्षरशः लखपती केलं आहे. परंतु इथे एक फार मोठी अट आहे. पावसाळ्यातील वांग्यामध्ये खोडकिडा आणि फळं पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव वाऱ्यासारखा वेगाने होतो. जर या किडींवर तुम्ही सुरुवातीपासूनच वेळेवर फवारणी करून नियंत्रण ठेवलं नाही तर तुमचं पूर्ण पीक काही दिवसांतच डोळ्यांदेखत वाया जाऊ शकतं. पण जो शेतकरी हे नियंत्रण अचूकपणे करतो, कीड लागूच देत नाही, तो एका एकरातून 3 लाख रुपयांपर्यंतची कमाई अगदी हसत हसत करू शकतो. वांगी हे हमखास पैशांचं पीक आहे, फक्त लक्ष द्यावं लागतं. आता हे टोमॅटोचं उदाहरण बघा. हा फरक खरोखरच थक्क करणारा आहे. उन्हाळ्यात टोमॅटोचं जे कॅरेट मुश्किलने 100 रुपयांना विकलं जातं, कधीकधी तर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते. तेच टोमॅटो पावसाळ्यात जेव्हा बाजारात शॉर्टेज असतं तेव्हा चक्क 1,000 रुपये प्रति कॅरेटपर्यंत भाव खातात. एका रात्रीत नशीब बदलण्याची ताकद या पिकात आहे. पण पावसाळ्यातील टोमॅटो वाचवणे हे एक मोठं कौशल्याचं काम आहे. यात तुम्हाला प्रामुख्याने पांढरी माशी आणि लीफ कर्ल व्हायरस म्हणजेच पाने आकसणारा जो रोग असतो त्यापासून पिकाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक असते. आणि हे टोमॅटो वाचवण्यासाठीच ही एक संजीवनी पद्धत आहे, ज्याला आपण तार बांबूची बांधणी किंवा इंग्रजीत स्टेकिंग म्हणतो. ही पद्धत वापरणे पावसाळ्यात ऐच्छिक नाहीये, तर ते अनिवार्य आहे. का? कारण पावसाळ्यात जर टोमॅटोची किंवा कोणत्याही वेलवर्गीय भाजीची फळे जमिनीला म्हणजेच ओल्या चिखलाला लागली तर ती अवघ्या काही तासात सडून खराब होतात. तार आणि बांबूच्या मदतीने तुम्ही जेव्हा झाडांना वर हवेत बांधता तेव्हा फळे जमिनीपासून सुरक्षित राहतात. त्यांना हवा मिळते, ऊन लागतं आणि फळांचा जो दर्जा मिळतो ना, तो बाजारात सर्वात प्रीमियम आणि उच्च मानला जातो. या काळात साधी मिरची आणि शिमला मिरची म्हणजेच कॅप्सिकम देखील खूप फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात जी मिरची तुम्हाला 10 ते 15 रुपये किलोने मिळते, तीच मिरची पावसाळ्यात 50 ते 70 रुपयांपर्यंत थेट झेप घेते. पण मिरची ही पाण्याला खूप संवेदनशील असते. त्यामुळे मिरचीसाठी गादी वाफे, ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो. मल्चिंगमुळे शेतात तण वाढत नाही आणि सतत पडणाऱ्या पावसातही गादी वाफ्यांमुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन पिकाची मुळे कुजण्यापासून 100% वाचतात. भेंडी हे देखील पावसाळ्यासाठी एक उत्तम आणि सोपं पीक आहे. तुम्ही पाहिलं असेल, उन्हाळ्यातील भेंडीच्या झाडांना आणि फळांना अनेकदा खूप काटे असतात, ज्यामुळे तोडणी करणारे मजूरही कंटाळतात. पण पावसाळ्यात लावली जाणारी भेंडी अतिशय गुळगुळीत, चमकदार आणि तोडणीला अगदी मऊ असते. शिवाय ही भेंडी पावसाचा आणि मध्येच पडणाऱ्या कडक उष्णतेचा ताण उत्तम प्रकारे सहन करू शकते आणि तुम्हाला दररोज हमखास रोख रक्कम मिळवून देणारं भरघोस उत्पादन देऊ शकते. चला वळूया विभाग 3 कडे. नफा मिळवून देणाऱ्या वेलवर्गीय भाज्या, कमी खर्च आणि दीर्घकाळ उत्पादन. मित्रांनो, आता आपण अशा पिकांकडे वळत आहोत ज्यात खिशाला फारशी झळ बसत नाही, पण पैसा मात्र खूप महिने खिशात येत राहतो. या पिकांमध्ये रोगराईचं प्रमाण मुळातच कमी असते आणि खाद्याचा खर्चही खूपच आवाक्यात असतो. दुधी भोपळ्याचंच उदाहरण घेऊया, ज्याला आपण लौकी म्हणतो.
जर तुम्ही 2 ओळींमध्ये 8 ते 10 फुटांचे योग्य अंतर ठेवून लागवड केली आणि वेल, तार, बांबूच्या सहाय्याने वर मंडपावर चढवली, तर जमिनीवरच्या आणि मंडपावरच्या उत्पन्नात जमीन अस्मानाचा फरक दिसतो. जमिनीवर असलेली वेल पावसाळ्यात जेमतेम 2 महिने कशीबशी फळं देते, पण तीच वेल जर तुम्ही वर मंडपावर चढवली ना, तर ती थेट डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजेच तब्बल 4 ते 5 महिने तुम्हाला सलग आणि दर्जेदार उत्पादन देत राहते. वर हवेत लटकणाऱ्या दुधीचा रंग आणि आकार इतका आकर्षक असतो की बाजारात ग्राहक आधी तुमच्या मालाकडे खेचला जातो. त्यानंतर येतं कारलं. कारले हे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत भरवशाचं आणि कधीही दगा न देणारं पीक आहे. देशभरात पावसाळ्यात कारल्याचा पुरवठा मुळातच कमी असतो, त्यामुळे याचे भाव बाजारात क्वचितच 20 रुपये प्रति किलोच्या खाली येतात. कारले लावताना फक्त एक पथ्य पाळा, 2 ओळीत किमान 4 फुटांचं अंतर ठेवाच आणि उच्च दर्जाच्या उत्पादनासाठी त्यालाही ओव्हरहेड स्टेकिंग म्हणजेच मंडपावर चढवणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे फळांना सर्व बाजूंनी सूर्यप्रकाश मिळतो आणि त्यांची गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट राहते. काकडी आणि दोडका म्हणजेच तोरी ही पिके या काळात बाजारातील एक भली मोठी पोकळी भरून काढण्याचं काम करतात. होतं काय, अति कडक उष्णतेमुळे उघड्या शेतातील उन्हाळी काकडी या मान्सूनच्या सुरुवातीपर्यंत पूर्णपणे जळून संपुष्टात आलेली असते. अशावेळी जर तुमची जूनमध्ये लावलेली काकडी जुलैमध्ये बाजारात अगदी वेळेवर आली, तर तिला प्रचंड मागणी असते. लोक वाट पाहत असतात. हे पीक तुम्हाला अगदी कमी वेळेत 2.5 लाख रुपयांपर्यंतचा नफा सहज मिळवून देऊ शकते. आता शेवटचा आणि अतिशय जलद कमाईचा मार्ग पाहूया. विभाग 4. वेगाने वाढणारी पालेभाज्यांची पिके, अल्पमुदतीची उत्तम कमाई. ज्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर नगदी पैसा हातात हवा आहे, त्यांच्यासाठी ही पिके म्हणजे एक उत्तम पर्याय आहेत. यातलं सर्वात पहिलं पीक म्हणजे मुळा. मुळ्याची लागवड करताना मात्र एक अत्यंत महत्त्वाची काळजी घ्यावी लागते. मुळ्याच्या शेतात सेंद्रिय खत म्हणजेच आपलं शेणखत चुकूनही टाळायला हवे. होय, तुम्ही बरोबर ऐकलात. शेणखतामुळे जमिनीत उष्णता आणि किडी निर्माण होतात, ज्यामुळे तुमच्या पांढऱ्या शुभ्र मुळ्यावर काळे डाग पडतात आणि अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. डाग पडलेला मुळा बाजारात कोणीच फुकटसुद्धा घेत नाही, त्यामुळे मुळ्याच्या संरक्षणासाठी फक्त रासायनिक खते आणि कार्बोफ्युरानचा वापर करणं योग्य ठरतं. आणि हो, सिंचनासाठी शक्यतो स्प्रिंकलर म्हणजे तुषार सिंचनच वापरले पाहिजे. मुळ्याव्यतिरिक्त पालक, चवळी आणि कोथिंबीर यासारख्या पालेभाज्यांची तुम्ही धडाक्याने लागवड करू शकता. पालक आणि चवळी फारशा त्रासाविना सहज वाढतात आणि त्यांना बाजारात 12ही महिने नेहमीच मागणी असते. आता कोथिंबीरीच्या बाबतीत सांगायचं तर जूनमधील उष्णतेमुळे बियाणे रुजायला थोडा त्रास होऊ शकतो, हे खरंय. पण जर तुम्ही योग्य ओलावा राखून ती यशस्वीरित्या उगवलीत ना, तर पावसाळ्यात तीच कोथिंबीर तुम्हाला बाजारात अक्षरशः सोन्यासारखा भाव मिळवून देते. मित्रांनो, आपण आतापर्यंत जेवढ्या पिकांबद्दल आणि त्यांच्या लागवडीच्या तंत्रांबद्दल इतकी सविस्तर माहिती घेतली, त्यामागील मुख्य उद्देश फक्त आणि फक्त एकच आहे, तुमची आर्थिक प्रगती. या आधुनिक पद्धतींचा जर तुम्ही अचूक आणि शिस्तबद्ध वापर केलात, तर एका एकरातून 3 ते 4 लाख रुपये कमावण्याचे हे जे उद्दिष्ट आहे, ते पूर्णपणे साध्य करण्यासारखे आणि 100% वास्तववादी आहे. योग्य नियोजन, वेळेवर फवारणी आणि स्मार्ट पीक निवड हेच या यशाचे खरे रहस्य आहे. मला नेहमी वाटतं की निसर्गाच्या आव्हानांना संधीत बदलणे हेच एका खऱ्या आणि प्रगतशील शेतकऱ्याचं कौशल्य असते. पावसाळा हे संकट नाहीये. जून महिना हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या त्या साचलेल्या रिकाम्या शेताला एका नफ्याच्या कारखान्यात बदलू शकता. स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा, या आधुनिक तंत्रज्ञानाची त्याला जोड द्या आणि मग पहा, हे वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी नक्कीच आर्थिक समृद्धीचे आणि कर्जमुक्तीचे ठरू शकते. मला खात्री आहे की आजचे हे सखोल सादरीकरण आणि विश्लेषण तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. यातील तंत्रांचा वापर करून तुम्ही तुमच्या शेतीत नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणाल. शेतीतील अशाच नवनवीन, हमखास नफा देणाऱ्या तंत्रांची आणि अत्यंत मौल्यवान माहितीची अपडेट्स नियमित मिळवण्यासाठी सबस्क्राईब द यूट्यूब चॅनल कृषी साथी फॉर मोर सच कॉन्टेंट. या सादरीकरणाला नक्की लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर शेअर करून इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण सत्रात. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील यशस्वी शेतीसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.